हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रव्याच्या कुरड्याची रेसिपी. तर रवा 3 दिवस पाण्यात भिजत घालायचा. दररोज पाणी त्याचं चेंज करायचं. तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण पाणी चेंज करू ना, तो थोडासा गाळून घ्यायचा जाडसर कपड्यामध्ये. आणि जेव्हा चौथ्या दिवशी त्याचं ते पाणी ओतून घ्यायचं आणि जो चीक जो राहिलेला असेल ना, तो मोजून घ्यायचा किती चीक घेतला. आता मी इथे जो रवा घेतलेला होता तो 500 ग्रॅम रवा घेतलेला आणि जेवढा माझा चीक राहिलेला तेवढाच पाणी मी एका पसरट भांड्यामध्ये घेतला आहे. तुम्ही पाहिजे तर मोठा टोप घेऊ शकता. आणि तो जो चीक जेवढा आहे तेवढंच पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी. आणि जेव्हा पाणी उकळायला सुरुवात होते तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे. आणि तुम्हाला जर कलर हवा असेल तर तुम्ही खायचा कलरसुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये, म्हणजे छान कलरफुल कुरड्या तयार होतील तुमच्या. तर मी ह्याच्यामध्ये हिरवा कलर ॲड केलेला आहे. आणि चांगली जेव्हा उकळी येते ना तेव्हा मग त्याच्यामध्ये एका हाताने चिकाची धार सोडायची आणि एका हाताने चमच्याने चांगला मोठा असा कालता घ्यायचा. कालत्याच्या खालच्या टोकाने चांगलं ढवळून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करत राहायचं चिकाची धार आपण सोडतो तेव्हा, कारण जो रवा आहे ना तो खूप छान असा फुलतो. आता मी जो अर्धा किलोचा रवा घेतलेला आहे तो बघा इथे तुम्हाला दिसतच असेल की खूप छान असा फुललेला आहे. आणि खरंच खूप छान ह्याच्या कुरड्या होतात. माझी मम्मीची स्पेशल रेसिपी होती ही, म्हणजे माझी मम्मी दर वेळेला करायची. म्हणून ह्या वेळेला म्हटलं मीही ट्राय केली आणि हा व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. माझी मम्मी खूप वाळवणीचे पदार्थ खूप करायची, त्याच्यामधलीच ही एक रेसिपी आहे रव्याच्या कुरड्या. मोस्टली आम्ही तांदळाच्या आणि गव्हाच्या कुरड्या नाही करायचो. रव्याच्या कुरड्या कशा झटपट होणाऱ्या आहेत आणि जास्त मेहनत जास्त नाही लागत ह्यांना. तुम्हाला दिसलंच असेल, फक्त पाणी चेंज करायचं असतं. आणि जेव्हा चौथ्या दिवशी आपण त्याचं रवा हे घेतो ना मिक्स करून चिकाची चांगली धार सोडून फक्त पाण्याच्या उकळत्या पाण्यात त्याची हे करायचं आणि हलवायचं आहे. जास्त मेहनतीचं काम नाही आहे, फक्त एवढंच की थोडासा पेशन्स लागतात त्याला. बाकी खूप छान अशा होत्यात कुरड्या, तुम्हाला दाखवेनच मी फक्त. आणि छान असं हे झालं ना की 10 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची. गॅस कमी करून घेतलेला आहे मी, व्यवस्थित हलवून घेतला परत. आणि चीक थोडंसं जाड होईपर्यंतच हलवायचं आहे, आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि चांगला 10 मिनटं झाकण लावून ठेवून दिलेलं आहे. व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं. 5-10 मिनटांनी झाकण काढायचं. आणि शक्यतो ना आपण गरम गरमच त्या पाडाव्या, कारण जेव्हा गाळ होतो ना तेव्हा त्याचे ते रव्याचे गुठल्या तयार होतात, त्याच्यामुळे ना सोऱ्याने ते पडत नाहीत. आणि म्हणून जेव्हा शक्य तेवढे ना गरम गरमच ट्राय करायचं. आता मी चांगलं 10 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. झाकण काढून घेतलं आहे आणि रवा छान असा हलवला आहे. एवढी कन्सिस्टन्सी हवीच आहे आपल्याला, कारण जास्त कडक झालं ना की मग त्या सोऱ्याने ते निघतही नाही. आता मी बाहेर इथे साडी घातलेली होती, जास्त साडी घालून त्याच्यामध्ये पडून घेतलं सोऱ्यामध्ये व्यवस्थित. आणि गरम गरमच आपल्याला भरायचं आहे, कारण गार झाले की ते नीट होणार नाहीत. म्हणून शक्य तेवढ्या गरम गरम जितक्या पाडता येतील तेवढ्या पाडून घ्यायच्या. मी आता सोऱ्यामध्ये ते कालत्याच्या सहाय्यानेच त्याच्यामध्ये भरत आहे, कारण खूप गरम आहे ते. म्हणून त्याच्यामुळे थोडंसं एक साईडला पाण्याचा पातेला ठेवून द्यायचा. थोडासा पाण्याचा हात लावायचा असतो आपल्याला सारखं मध्ये. पाणी तेल नाही वापरायचं आहे त्याच्यामध्ये, आपल्याला पाणीच जास्त यूज करायचं आहे. सोरा पण आपल्याला पाण्यानेच व्यवस्थित हे करून घ्यायचा आणि मग ते भरायचं. आणि आता मी छानपैकी असं व्यवस्थित पाडून घ्यायच्या, जशा जितक्या पडतील तेवढ्या पाडून घ्यायच्या. आणि खूप छान लागतात. आणि 3 दिवस तरी ॲटलिस्ट त्यांना सुकायला घ्यायचे, कारण खूप छान असे सुकतात ना तेव्हा ते खूपच क्रिस्पी होतात. मी ह्यांना 3 दिवस उन्हामध्ये सुकवून ठेवलेलं. बघा मी आता जो हिरवा कलर टाकलेला तो थोडासा फेंट झालेला आहे. मला असं वाटतं की थोडासा अजून डार्क कलर टाकायला पाहिजे होता, पण ठीक आहे. पण टेस्टला एवढा छान झालेला ना. आता मी तुम्हाला तळून दाखवते. आता बघा मी एक छोटीशी कुरडई इथे तेलामध्ये सोडलेली आहे आणि ती कुरडई आता मस्त फुलेल. छोटीशीच टाकलेली पण बघा ती केवढी फुललेली आहे आणि खरंच खूप क्रिस्पी होते. तर तुम्हाला कशी वाटली माझी आजच्या रेसिपी रव्याच्या कुरड्या, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंटसुद्धा करा आणि आवडला असल्यास एक लाईक पण करा.
भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर टू ऑल. बाय.